तर तुमचंही पोट नीट साफ होत नाही का? सकाळी पोट साफ होण्यासाठी वेळ लागतो, ब्लिडिंगही होतं आणि आगही होते. तर ही सगळी लक्षणं मूळव्याधीची असू शकतात. मूळव्याध हा आजार असा असतो की धड सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अशा प्रकारचा. त्यामुळे बराच वेळा याबद्दल उपचार घेण्यामध्ये उशीर केला जातो किंवा चुकीच्या पद्धतीने उपचार घेतले जातात. त्यामुळे याचं शेवटी आपल्याला ऑपरेशन करावं लागतं. पण जर याच्यावर योग्य वेळी, योग्य पद्धतीने, योग्य होमिओपॅथिक उपचार घेतले तर हे ऑपरेशन आपल्याला सहज टाळता येणं शक्य असतं. तर मूळव्याध म्हणजे काय हे आपण आधी समजून घेऊया. मूळव्याध म्हणजे आपल्या गुदद्वाराच्या आतमध्ये किंवा बाहेरच्या बाजूला जे आपल्या व्हेन्स असतात त्यामध्ये येणारी सूज किंवा त्यामध्ये आग होणे, त्यातून रक्त पडणे, तर या सगळ्याला आपण मूळव्याध असं म्हणतो. आता आपण मूळव्याध म्हणजेच पाईल्सचे प्रकार समजून घेऊया. यामध्ये दोन प्रकारचे पाईल्स असतात, इंटरनल पाईल्स आणि एक्सटर्नल पाईल्स. इंटरनल म्हणजे आपल्या गुदद्वाराच्या 2 ते 3 सेंटीमीटर आतमध्ये जेव्हा सूज आलेली असते किंवा कोंब आलेले असतो असं आपण म्हणतो, तेव्हा त्याला इंटरनल पाईल्स म्हणतात. त्याचप्रमाणे जेव्हा ॲनसच्या बाहेरच्या बाजूला जेव्हा स्वेलिंग आलेली असते किंवा कोंब आलेले असतात तेव्हा त्याला आपण एक्सटर्नल पाईल्स असं म्हणतो. इंटरनल पाईल्समध्ये बऱ्याच वेळा रक्त जास्त जातं पण पेन कमी असतं. तर एक्सटर्नल पाईल्समध्ये ब्लिडिंगही असतं आणि पेनही खूप जास्त असतं. तर हा मेन दोन्हीमध्ये फरक आहे. इंटरनल पाईल्समध्ये पण 4 ग्रेड असतात, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 आणि ग्रेड 4. त्यामध्ये ग्रेड 1 मध्ये आतल्या बाजूला फक्त कोंब आलेले असतात. तर ग्रेड 2 मध्ये ते कोंब बाहेरही येतात आणि परत ऑटोमॅटिक आतही जातात. तर ग्रेड 3 मध्ये कोंब आत येतात पण ते आपल्याला बोटाने वगैरे आत ढकलावे लागतात. तर ग्रेड 4 मध्ये कोंब बाहेर येतात, आत ढकलले तरी ते आत जात नाही, ते पुन्हा बाहेर येतात. त्याला आपण प्रोलॅप्स असं म्हणतो. बऱ्याच वेळा मग हे इतकं वाढत जातं की याला मग सर्जरीशिवाय ऑप्शन राहत नाही. परंतु हेच जर आपण योग्य वेळी, योग्य प्रकारे उपचार घेतले तर ही सगळे ऑपरेशन, सर्जरी आपल्याला टाळता येते. आता आपण पाईल्सची कारणे काय आहेत ते आपण समजून घेऊया. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे कॉन्स्टिपेशन, की आपण जेव्हा शौचाला जातो तेव्हा त्याला जोर देतो, तर हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. तो जोर दिल्यामुळे आपल्या ॲनल भागातल्या किंवा रेक्टममधल्या आपल्या ज्या व्हेन्स असतात त्याच्यावरती प्रेशर येतं आणि तिथे सूज येते, मग त्याचा कोंब तयार होतो. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण हे कॉन्स्टिपेशन आहे. तर कॉन्स्टिपेशन का होतं? तर आपल्या बऱ्याच सिटिंग वर्क आजकाल खूप जास्त असतात, की IT मध्ये काम करणारे प्रोफेशनल्स असतील किंवा बऱ्याच वेळा इतर CA असतील किंवा इतर व्यावसायिक असतील, त्यांचं बैठक काम खूप असतं. तर त्यामुळे शरीराची हालचाल कमी होते. तर त्यामुळे मग बॉवेल मुवमेंट्सही स्लो असतात अशा पेशंट्समध्ये आणि मग कॉन्स्टिपेशन होऊन त्याचा पुढे पाईल्समध्ये रूपांतर होतं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की डाएट. आपला आहार व्यवस्थित नसल्यानेही कॉन्स्टिपेशन वाढतं आणि साहजिकच कॉन्स्टिपेशन झालं तर पाईल्सही पुढे वाढतं. डाएटमध्ये आपले फायबरयुक्त आहार कमी असणं, जंक फूड जास्त असणं, तिखट मसालेदार जास्त खाणं, तर ह्या सगळी कारणं आहेत की ज्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं आणि मग पाईल्स पुढे वाढतं. त्यानंतर तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे अपुरी झोप. आजकालच्या मुलांमध्ये रात्री जागण्याचं खूप जास्त प्रमाण आहे, मोबाईलमुळे किंवा त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे. बऱ्याच वेळा रात्री उशिरा झोपलं जातं, झोप पूर्ण होत नाही, तर त्याचाही परिणाम आपल्या पचनावर होतो आणि पचन व्यवस्थित झाल्याने त्या कॉन्स्टिपेशन आणि पुढे मग पाईल्समध्ये त्याचं रूपांतर होतं. महिलांमध्ये पाईल्सचं प्रमाण खूप असतं. तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीमध्ये पोटावरती प्रेशर येतं आणि त्यामुळे मग आपल्या रेक्टमच्या वाहिन्यांवरती प्रेशर येऊन पाईल्स हे डेव्हलप होतं. आता आपण पाईल्सची लक्षणे आणि कारणे समजून घेतली, तर त्यामध्ये पाईल्ससाठी आता होमिओपॅथिक उपचार काय आहेत ते आपण आता समजून घेऊयात. होमिओपॅथीमध्ये पाईल्ससाठी सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे ॲस्क्युलस हिपोकास्टिना. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे की खूप जास्त प्रमाणात पेन होतं आणि आग होते. पेन जे आहे ते शार्प कटिंग किंवा टोचल्यासारखं असं किंवा कापल्याप्रमाणे अशा प्रकारचा पेन होत असतो आणि त्याचबरोबर पाठदुखी असते. जेव्हा पाठदुखी आणि पाईल्स असे दोन्ही त्रास सोबत असतात त्यावेळी ॲस्क्युलस हे औषध खूप उपयोगी पडतं. त्यानंतर दुसरं मेडिसिन आहे ॲलोएस सेकोट्रिना. हे ॲलोएसमध्ये जेव्हा एक्सटर्नल पाईल्स जे असतात की जिथे कोंब आलेला असतो, तर अशा वेळी पेन आणि कॉन्स्टिपेशन आणि लूज मोशन्स किंवा डायरिया असं सोबतही असतं बऱ्याच वेळा. तर यामध्ये हे औषध जास्त प्रमाणात उपयोगी पडतं. त्यानंतर तिसरं मेडिसिन आहे हिमॅमॅलिस. ज्यावेळी ब्लिडिंग पाईल्स असतात किंवा रक्त पडत असतं मोशनला गेल्यानंतर, त्यावेळी हे औषध खूप जास्त प्रमाणात उपयोगी पडतं की ज्यामध्ये ब्लिडिंग लवकरात लवकर थांबवलं जातं. त्यानंतर पुढचं मेडिसिन आहे नक्स वोमिका. नक्स वोमिकामध्ये पेशंटला बैठं काम जास्त असतं, सिडेंटरी हॅबिट्स असतात, त्यामुळे कॉन्स्टिपेशन असतं आणि मग पाईल्स होतं. आणि यामध्ये जागरण जास्त होत असतं पेशंटचं, बऱ्याच वेळा अल्कोहोल कन्झम्पशनचं प्रमाण जास्त असतं. अशा प्रकारच्या पेशंटमध्ये कॉन्स्टिपेशन विथ पाईल्स आणि जागरण होणार आणि बैठक कामाचं स्वरूप असेल तर यामध्ये हे औषध उपयोगी पडतं. त्यानंतर पुढचं मेडिसिन आहे सल्फर. यामध्ये जेव्हा शौचाला जावल्यानंतर खूप जास्त प्रमाणात आग येते, खाज येते आणि पेनही होतं, तर अशामध्ये हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. या सगळ्या औषधांसोबतच रटानिया, ॲसिड नायट्रिक, म्युरॅटिक ॲसिड, कोलिन्सोनिया, पिओनिया ही औषधंही पाईल्समध्ये खूप उपयोगी पडतात.
होमिओपॅथीमध्ये वेगवेगळ्या लक्षणांनुसार आणि वेगवेगळ्या पेशंटच्या प्रकृतीनुसार वेगवेगळी औषधं दिली जातात. त्यातली आपण बरीचशी बघितली. तर या सगळ्या औषधांचा योग्य प्रकारे योग्य वेळी वापर करून आपल्याला पाईल्सची सर्जरी टाळता येऊ शकते. आत्तापर्यंत आपल्याकडे आलेल्या बऱ्यापैकी जवळजवळ 80 ते 90% पेशंटच्या सर्जरी आपण टाळलेल्या आहेत. अगदी स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 पर्यंत आपण सर्जरी सहजरित्या टाळू शकतो. तरी अशा प्रकारचा कुठलाही तुम्हाला त्रास जर होत असेल आणि सुरुवातीलाच लक्षणं जाणवली तर तुम्ही योग्य वेळी उपचार घेतले तर नक्कीच आपल्याला होमिओपॅथिक उपचारांचा फायदा होईल. जर तुम्हालाही काही अशी लक्षणे असेल, तुम्हाला कन्सल्ट करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा.